यावेळी ठाण्यामध्ये ठाणेकरांच्या आरोग्यासाठी आणि सायकल प्रेमींसाठी पालिकेनं लाखो रुपये खर्च करून सायकल ट्रॅक उभारले। मात्र या प्रकल्पाचा पुरता बोजवारा उडालाय। ज्या ट्रॅकवरून सायकल्स धावणं अपेक्षित होतं तिथे आता फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण आणि चारचाकी गाड्यांचं अनधिकृत पार्किंग बघायला मिळतंय। परिणामी सायकलस्वारांना जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता नागरिकांच्या मधून संताप व्यक्त होतोय। अपघात तर घडू शकतो, कारण इकडे तुम्ही बघितलं की आता सध्या रहदारी वाढली आहे, तर भरपूर गर्दी असते आणि सायकलिंग ट्रॅकवर असं आहे पार्किंग वगैरे केल्यामुळे आम्हाला बाहेरून चालवायला लागतं। बाहेरून मोठ्या गाड्या असतात आणि आता ह्या GA रोडला खूपच गाड्या असतात, तर त्यामुळे हे ते सेफ्टीचं खूप रिस्क झालेलं आहे। सायकलिंग ट्रॅकवर चालू शकत नाही, तर ते सायकलिंग ट्रॅकवर असतो मी सेफ असेल, तर मला सेफ वाटत नाही। इव्हन वॉकिंगसाठी पण सेफ नाही आहे, कारण पार्किंग केल्यामुळे लोकांना रोडवरनं वॉक करायला लागतं, तर ते थोडं जरा लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे।